झाले 50 रुपयाची पर व्हेकल पावती फाडली. आता हे सीन तर मला माहिती आहे की, कारण की मी गडावर आलेलो आहे, विशाल, मी आणि प्रसाद. आता आम्ही का आलो, कारण की पाऊस पडलेले 2-3 पाऊस पडले आहेत पुण्यामध्ये, एवढा नाही आहे पण. आणि आता पण थोडी ड्रॉप यायले. तर हा जे सीन झाला आहे का गाईज, एवढं लिटरली सेम नाव, एवढा भारी सीन झाला आहे गडावरचा की एकदम खतरनाक. तर आम्ही 5-6 जण आलोत आणि आज माझ्या भावाचा वाढदिवस पण आहे. त्याच्यासाठी मी आज काहीतरी खास करणार होतो, पण मित्रांमुळे आज मला यावं लागलं इकडे. पण ते माझ्या भावासाठी आज मला काहीतरी करावं लागेल. आय विल फाइंड समथिंग एनिवर. भारी सीन घडलंय आणि शूटिंग पण भारी चालली आहे. मस्त व्हिडिओ शूट राहिलाय. आय एम एन्जॉयिंग द डे. बस lost to the cages of chaos. I forgot somewhere it must be written. I just lost my access to the map. Somewhere love had written. I chased the apple and realized can't let it go. गिरांची हालत आहे पावसाने. पाऊस गेले एवढं नाही, भरपूर यायला पाऊस. आता काय जायचं विषय चाललं का, पण या मोमेंटमध्ये गळ्यावर फिरायला जाण्याची मजा आलं की हेच मतलब हेच सीन एन्जॉय करण्याचा. बस गाड्या. आता मी यांना म्हटलं होतं, हे बघा वॉर्निंग आलेली आहे आम्हाला. हे ईव्ही प्लेअर आहेत आमच्या गाडीमध्ये. प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आणि वरी चढेल नाही चढेल याची भीती. आता रिस्क तर यांना मी म्हटलं होतं की ईव्ही नको म्हणून, पण आता काय विषय यार, काय बोलणार यांना आपण. चला घ्या गाड्या, जाऊ द्या, ते रिस्क घ्यायची आता. बघा इथे हे वाचून आम्ही गाडी नाही लावली. हे दोघं गाडी लावू लागली. हे वाचा का वाचा वाचा वाचा, आणि लावू नका. पिंडे का तिकडं. चला आम्ही आधी गडावर जाण्याच्या अगोदर वैभवनं सांगितलेलं डेस्टिनेशन चक्कर टाकून येऊ आपण. पण हे जे चालण्याचा जो रस्ता आहे का खूप खतरनाक आहे. नीट चला, वॉर्निंग आलेली आहे क्रिस सुक्तेकडून. जाऊ नका ना. फोटो काढ्या. हे बघा हे 5-5 रुपये लागतील का फोटोचे. हो चल, फोटो काढायसाठी आम्हाला हे आपल्याला त्या टॉपला जायचंय का बहुतेक तिकडं. काय इथून फक्त बी केअरफुली. इथनं बघा तुम्ही रस्ता कसा आहे आणि व्ह्यू बघायचं. व्ह्यू काय क्लास आहे. अरे यार काय हे मशगत करून घ्यायला बे. वा हेच का रस्ता. आपण बरोबर चालत का तुम्ही बघू शकता. Landmark.
करो, 4 पैसे कम कमा लेना लेकिन घूम लेना. आता हा व्लॉग जो आहे ना, आता विशाल जर बघितला ना विशाल ना, तर भाऊ ते तिसऱ्या दिवशीच येईल यार. त्याच्यासोबत टाइमपास करायला लागेल. नाही आता नाही, आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन आहे. तर सध्या मी गड एन्जॉय करते. त्या दिवशी जेव्हा पण आम्ही आलतो ऑक्टोबर 2025ला, तेव्हा एवढं काही नव्हतं. तर पाऊस पडल्यामुळे हिरवळ झाली आणि वॉट लुकिंग गाईज, भारी एकदम भारी झालं. आणि ते वरचं टॉपचं बघा, तुम्ही एकदा तिथून तो सीन भारी दिसेल. आणि पुन्हा तरी पण आणखीन गड बघायचं बाकी आहे, गड बघायचं राहिलं. तिथनं सुद्धा एवढा भारी सीन दिसतं. लेट्स गो. आता शूटिंग तर चालूच आहे, तुम्ही तर पाहात आणि मी पण एन्जॉय करतो. इथनं एवढा डेंजर चढ आहे ना, हे बघा. अरे यार, हरिहर सारखी फिलिंग द्यायला का? हरिहरला पण चढायचं ना. थकलीत हे बघा भाई. हे जे पाय सटकायला बरं का, पाय सटकिंग गाइज. मेरी सांसों की आवाज से आप समझ जाना कि मैं थका हुआ हूँ. चल अरे बाप गाइज, हे असं डायरेक्ट वरती आहे. रेकॉर्ड, अबे मी रेकॉर्ड करेल ना, तुला काय पाहिजे. गाईज ते बघा. काय बायच्या आयटम चला वरी जायचा प्रयत्न. जाऊ वाटत ना का तुला? आम्ही आता टॉपला आहोत. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि आता खाली जायचा विचार चालू आहे. एवढी गरमी आता. चला हे चला घ्या, गडावर जायचं. चला तिकडच्या साईडला जाऊन आल्यानंतर एवढे थकलो, एवढी भूक लागली आता आम्हाला. आधी वरती गेल्यानंतर आणि आम्हाला काहीतरी खावं लागणार. आमचा हा माणूस तर बघा, पूर्ण याची बॅटरी सजलेली आहे. आणि मागं बघा ही जाळी लावली आहे, कारण की ते सगळं खाली पडू नये म्हणून. पब्लिक नाही माझ्यापाशी भारी केली, एकदम भारी केलं. सगळेजण भिजलो. मोबाईलला प्लास्टिक वगैरे काहीच नाही आहे. आणि आम्ही ही जी गडावर जी घोडे लावायची जागा आहे, जिथे शिवाजी महाराज जे पण आहेत ते घोडे जिथे लावतो, त्या जागेवर आम्ही थांबलो. तिथलं पूर्ण जागा आहे वगैरे. आता हे जायची तयारी करायला आणि माझा पण पूर्ण भिजला. गाईज मोबाईलसाठी सेफ्टी भेटलेली आहे. ते पन्नीमध्ये टाकले आम्ही. मला थंडी वाजवली बरं का, याला थंडी वाजवली. मी रेनकोट घेतलंय. एवढी कशी थंडी, सगळ्या त्याला थंडी वाजवली. बघा हे आमचं फिरायला नाही आलेत, हे असे हे व्हिडिओ कॉल करून आम्हाला यांना एंटरटेन करावं लागेल. याला ना कॉल कट कर तू कॉल कट करते भारत. आता आम्ही इकडचं सीन बघायला आलो. बघा फिसल जाएंगे गाईज, कमाल. धुके बघा, धुके आहेत. बघा हे आभाळच आले, इथून पुढे काहीच दिसतच नाहीये. ढगात वा. अरे यार रायगड झालं सगळी फील आले वे. सिंहगड हे विषय का.
हा तर वरचा आहे बघा, किल्ल्यावरचा धुके. आणि इथं बघा हे वातावरण. जसं जसं आम्ही पुढे चाललो तसं तसं असं हेवन सारखी फिलिंग यायली. हा ट्राय केलं. अरे यार ते पण हे इकडे ते बघते तिकडे तर आपल्याला कशी बघायला. तू खेकडे वरचा पकडते वरचा. तू खेकडे एक्सपर्ट आहेस का? खेकडे पकडले तो कोणी मारतं काय अरे यार ते पळायला. हे बघा काय वरते काय दिसायलंय का तुम्हाला? पुढे तर काही दिसत नाहीये. हे बघा काहीच नाही, बस धुके. हा सीन बघण्यासारखा आहे. समोर बघा. वा वा काय यार काय भारी दिसायले. हे दिसत काही नाहीये पण भारी दिसायले बस. तिला थंडी वाजली. कार्तिक स्टॅच्यू झालाय. आम्ही 3 मित्रांनी इथं फोटो काढला होता. तर तिथं फोटोग्राफर होता. आम्ही तिघे तिथं होते आणि ते बॅकग्राऊंड असं दिसायचं. आता ते बॅकग्राऊंड दिसत नाहीये तरी पण आम्ही तिकडे चाललो. तिथे तोफ होती आणि काय दिसन झालं इथनं. चला इथून तर काही दिसत नाही. फोटोग्राफी होऊ द्या आता. चला आता बजायला इथलचे फोटो भरपूर काढले मित्रांनी. माझा तर एक पण नाही काढला. चलो वापसी का वक्त हो गया. चला माझा फोन कधी पण आता बंद पडू शकते. चार्जिंग कमी आहे आणि मग ब्लॉगची एंडिंग तशीच होईल. जोपर्यंत होईल तोपर्यंत मी शूट करत. लगेच कचकन चावल बरं. नको जाऊ त्याला. कॅन्सल कॅन्सल गाईज कॅन्सल. मला आता जाऊ घरती. पुन्हा आम्ही भिजलो. आता भिजून झाल्यानंतर आता जेवण वगैरेचा विषय बघू. आता आता हा प्रॉब्लेम असा आहे की आमची जी EV आहे ती EV आम्ही आणलेली आहे आणि त्याची चार्जिंग नाही आहे. आता इथून तिला कसं तरी ॲडजस्टमेंट करून घेऊन जावं लागेल. जाऊ पलीकडं ऊन आहे बघा. तिथनं तुम्हाला ऊन दिसेल आणि तर आभाळ आले यार. पलीकडं ऊन आहे बघा खाली.